हॅलो नमस्कार, वेलकम टू अर्थनीती. सो फायनली राज्यसेवा पूर्वपरीक्षा नवीन डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्ननुसार एकदाची पार पडली आणि त्याच्यामध्ये आपण UPSCला बऱ्यापैकी बेस मानलं होतं, कारण आयोगाने सगळा सिलेबस UPSCचा घेतला होता. त्यात एक पॉझिटिव्ह पॉईंट असा आहे की खूप जास्त मेजर चेंजेस नाही पाहायला मिळत, म्हणजे ॲज कम्पेअर टू UPSC पूर्वपरीक्षा ज्यावर आपण बघतो त्याच्या तुलनेमध्ये नक्कीच मॉडरेट आहे. आता फक्त राज्यसेवेची तुलना करायची म्हणलं, आधीचाच राज्यसेवेचा पॅटर्न किंवा पूर्वपरीक्षा आणि आत्ताची, तर नक्कीच डिफिकल्टी लेवल वाढलेली आहे. म्हणजेच नवीन डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्ननुसार आपल्याला कन्सेप्च्युअल डेप्थ आणि ॲनालिटिकल अप्रोच या दोन गोष्टीवर नक्कीच काम करावं लागेल, तसा हा पेपर इथं इंडिकेट करतो. आता दुसरा महत्त्वाचा पॉईंट, टॉपिक सिलेबस याच्यामध्ये मात्र आयोगाने सेम 100% पॅटर्न फॉलो केलेला आहे. आपण अर्थनीतीच्या टेलिग्राम चॅनलवर तुम्हाला एक इमेज टाकली होती मी, हाय वेटेज टॉपिक, इम्पॉर्टंट टॉपिक फॉर दी प्रिलिम एक्झाम. तो पॅटर्न आपल्याला तसाच रिफ्लेक्ट व्हायला मिळतो. ठराविक मोजक्या टॉपिकवरच राज्यसेवा पूर्वपरीक्षेला प्रश्न असतात. आता तुम्ही कंबाईनची परीक्षा जर बघितलात तर खूप जास्त, जवळपास 15 ते 18 टॉपिक हे तुम्हाला करावे लागतात, वेगवेगळे तसे प्रश्न येतात. इथं मात्र मोजकंच डेव्हलपमेंटच्या अँगलनी, म्हणजे ग्रोथ, डेव्हलपमेंट, इन्क्लुजन ह्याच बाजूनी प्रश्न आहेत आणि तोच एरिया राज्यसेवेला आधीही आयोगाने विचारला होता आणि आत्ताही तसाच आहे. हे झालं जनरल आत्तापर्यंत आयोगाचा प्रश्न कसा होता आणि ह्याच्यात नेमकं काय बदल झाला आहे. आता बाकी डिटेल तुम्हाला मी एक्सप्लेनेशन वेगळ्या व्हिडिओमध्ये देईलच. इथं आता आपण उत्तर बघूयात पटकन, म्हणजे तुम्हाला टेंटेटिव्ह स्कोर करता येईल. त्यातला हा पहिला प्रश्न लँड सिलिंगबद्दल आहे. ह्याच्यामध्ये इंडिव्हिज्युअल व्यक्तीला किती जमीन आपल्या मालकीची असणं पाहिजे याच्यासाठी काही लिमिटेशन्स गव्हर्नमेंटने टाकलेले आहेत. त्याच्याबद्दल हे येतं, भविष्यातील अधिग्रहणावर मर्यादा आहे का, तर यस. एकत्रित जमीन मालकी करण्याला मर्यादा आहे का, तर नाही, ह्याच्याबद्दल त्यात कुठेही मेन्शन केलेलं नाही आहे. विद्यमान जमीन धारणेवर मर्यादा, म्हणजेच आत्ताच्या एक्झिस्टिंग लँड होल्डिंगवर त्याच्यावरही मर्यादा आहेत. आणि रूपांतर करण्यावर मर्यादा आहे का लँडच्या, तर नाही. सो युअर आन्सर इज 4, अ आणि क. आता डिटेल अनालिसिस मी नंतर देईल तुम्हाला, इथं फक्त आपण उत्तर बघू पटापट. यस, नेक्स्ट GDI GI याच्यावर आधी आयोगाने प्रश्न विचारले होते, आत्ताही आहे बघा. जेंडर डेव्हलपमेंट इंडेक्स हा इथं आहे, लिंगाधारित मानव विकास निर्देशांक, जेंडर डेव्हलपमेंट इंडेक्स. आणि इथं जर बघितलात आरोग्य, शिक्षण, सबलीकरण, श्रम बाजार हे जे पर्याय आहेत ना, किंवा हे जे घटक आहेत सगळे, ॲक्च्युली याच्यातले काही घटक हे कशाचे आहेत, GIचे. इंटरलिंकिंग आलं का, कंपॅरिझन आलं का, ज्याला आपला अर्थनीती पॅटर्न जड जातून झेपत नाही बऱ्याच जणांना, की सर हे काय आहे, किंवा तुम्ही कन्फ्यूज करता सर, नाही असेच दोन मिक्स कुठं असतात का. हे ॲक्च्युली जे पॉईंट आहेत ना, सबलीकरण, श्रम बाजार, हे GIचे आहेत. पण आयोगाने कशासोबत लिंक केलेली तिथं, GDI सोबत. हा ऑप्शन चुकीचा आहे. आणि मग इथं वरील 4 घटकाचा विचार केल्यास स्त्री पुरुषातील असमानतेमुळे मानव विकासावर प्रतिकूल परिणाम होतो का. आता मुळात वरील 4 घटकच हे चुकीचे दिलेले आहेत, की जे की याच्या संदर्भात नाहीच आहेत. त्यामुळे हे सुद्धा विधान काही त्याला रिलेव्हंट लागू होत नाही. म्हणून अ आणि ब दोन्हीही चूक. सो लक्षात घ्या, हे इथं किती तुलना करणं गरजेची आहे. नुसतं GDI करून चालत नाही, GI आहे आणि आयोग मिक्स करतं का, कन्फ्युजन करतं का, तिथं लक्षात येत नाही आपल्याला. सो बी केअरफुल. याचं उत्तर आहे 4. साधा सिंपल प्रश्न होता. पुढं वीजकल्पनी कार्यक्रम, मग याचा मुख्य हेतू काय होता. सो दोन्ही येतं, राहणीमानाचा दर्जा सुधारणा करणे आणि दारिद्र्यरेषेखालील लोकांना सहाय्य करणे, म्हणजे एकंदरीतच पॉवर्टी इलिमिनेशन ज्याला म्हणतो आपण, इरेडिकेशन, दारिद्र्य निर्मूलन. दोन्ही पर्याय आहेत. सो उत्तर आहे 3, अ ब दोन्हीही बरोबर. आता हे किती प्रश्न कुठून आले, काय आले, एक संध्याकाळीच थोड्या वेळाने अजून 1-1.5 तासांनी तुम्हाला आपल्या अर्थनीतीच्या टेलिग्राम चॅनलवर याचे सोर्स मिळतील. ज्याला असं वाटतं ना की राज्यसेवेचाही पॅटर्न हा खूपच आउट ऑफ सोर्स होता, मॅच होत नाही, प्रश्न आणि आपला अर्थनीतीचा कंटेंट, मग ते इकॉनॉमिक्स गाईड बुक असेल, लोकसंख्येची नोट्स असेल, त्या एकाच नोट्समधून तुम्हाला याच्यातून किती प्रश्न दाखवायचे, इव्हन पॉलिटी अँगल ज्याला आपण जिलिटन म्हणतो, किंवा बजेटचा काही प्रश्न असेल, सगळं तुम्हाला पुढे मिळेल. या इकडं बघा. नेक्स्ट फूड सिक्युरिटी, हे पण आता हे सरळ इन्फॉर्मेशन दिली त्या फूड सिक्युरिटीबद्दल जे दिलेत, त्यामुळे दोन्ही विधानं हे बरोबर आहे, त्याच्यात काही त्यांनी फिरवलेलं नाही आहे. पुढं शाश्वत विकास टॉपिक, साधा सिंपल फॅक्च्युअल प्रश्न आहे हा. विचार करा शाश्वत विकासावर. आता इथं क्लिअर कट, द टर्म सस्टेनेबल डेव्हलपमेंट फर्स्ट केम इन टू प्रोमिनन्स इन द वर्ल्ड कन्झर्वेशन स्ट्रॅटेजी. त्यांचं असं म्हणणं आहे की या वर्ल्ड कन्झर्वेशन स्ट्रॅटेजीमध्ये पहिल्यांदा शाश्वत विकासाचा उल्लेख करण्यात आला, असं स्टेटमेंटमध्येच सांगितलं त्यांनी. ते विचारलं नाही ॲक्च्युली प्रश्न. तर मग प्रश्न काय विचारला आहे की हे जे वर्ल्ड कन्झर्वेशन स्ट्रॅटेजी आहे ना, हे कधी प्रेझेंट झाली, तर ह्याचं उत्तर आहे 1980. आता हा पर्याय कदाचित बऱ्याच जणांनी निवडला असेल का, कारण 1987ला ब्रुकलँड आयोगाचा रिपोर्ट आला होता, राईट. आणि मग 1983ला ब्रुकलँड आयोग स्थापन केला होता. या ब्रुकलँड आयोगाने सुद्धा शाश्वत विकासाची डेफिनेशन सांगितली होती. पण बिफोर दॅट आधी वर्ल्ड कन्झर्वेशन स्ट्रॅटेजी याच्यामध्ये ही शाश्वत विकासाच्या डेफिनेशनचा उल्लेख केला होता सर्वप्रथम. त्याच्यावर प्रश्न आहे. आणि पर्याय काय, 1980 ते 1987. टेलिग्रामवरचे प्रश्न असेच असतात का आपले, असेच क्लोज ऑप्शन टाकतो का आपण, जे कन्फ्यूज होणारे आहेत, ज्याला असं वाटतं की अवघड प्रश्न टाकतो आपण, काय तर आयोगाचा पॅटर्न नाही, माझा नाही. लक्षात घ्या. म्हणजे राज्यसेवेला सुद्धा असे क्लोज ऑप्शनवाले
हे इथं हे होतात, कारण हा क्लिअर कट ब्रूटलँड आयोगासंदर्भातील ऑप्शन आहे जो की तुम्हाला कन्फ्यूज करू शकतो. सो युअर आन्सर इज फर्स्ट. नेक्स्ट, आता इथं आपण परीक्षा कुठली देतोय, कुठल्या वर्षीची, आणि हा किती मार्क्सचा विचारला आहे विचार करा. सस्टेनेबल डेव्हलपमेंट इंडेक्स, आणि याचं उत्तर आहे 117. आता याला काही लॉजिक नाही आहे, कारण काही वेळा आयोग खूप जास्त मागं जातं, तेवढ्या मागे आपण जायचं का. आणि म्हणून मी नेहमी म्हणतो तुम्हाला डूज अँड डोंट्स. 15 पैकी 15 प्रश्न येतच नाहीत, हे मी ऑन रेकॉर्ड आधी सांगितलं, आता सांगतोय. आपल्याला 2 ते 3 प्रश्न असे असतात की जे आउट ऑफ सोर्स आउट ऑफ बॉक्स जाणारच आहेत, ॲक्सेप्ट इट अँड मूव्ह ऑन. पण मग मागचे प्रश्न जे साधे होते ते चुकायला नाही पाहिजे आपले. चला, याचं उत्तर आहे 117. आणि बघा ना, दुसरा ऑप्शन काय बघा ना, 17व्या. काहीतरी त्याला बेस असेल ना, असं का देतो ऑप्शन, कारण ज्याने वाचलंय, ज्याला थोडं तरी माहिती आहे, तर ते ह्याच्यात कन्फ्यूज होईल. 17व्या की 117व्या. नेक्स्ट, आता ही डेफिनेशन आहे अर्थतज्ञ, इकॉनॉमिस्ट. ह्याचं प्रमाण म्हणलं ना तुम्हाला, 15 पैकी 1 किंवा 2 किंवा मॅक्स कधी कधी 3 प्रश्न असे असतात जे की आपल्या वाचण्याच्या बाहेर असतात. रेफरन्स सोर्सेस मोठे मोठे वाचावे लागतात, मोठे रिपोर्ट्स त्याला डाउनलोड करून घ्यावं लागतात. त्यासाठी ही डेफिनेशन आहे की सो इकॉनॉमिक ग्रोथ इज इन्क्रीज इन आउटपुट. ही डेफिनेशन कोणी केलेली आहे, किंडलबर्जरनी. ॲक्च्युली याची डेफिनेशन अशी आहे, इकॉनॉमिक ग्रोथ मीन्स मोर आउटपुट, असा त्याचा ॲक्च्युअल डेफिनेशनचा पार्ट आहे बरं का. इथं त्यांनी इन्क्रीज इन आउटपुट म्हटलं तर ऑब्विसली तो एकच अर्थ झाला. मोर आउटपुट काय आणि इन्क्रीज आउटपुट काय, त्यामुळे त्याचं उत्तर आहे 2. नेक्स्ट, आता इथं बघा, इथं खरा कस लागतो. आता तुम्हाला इंटरलिंकिंगचा जो प्रकार आहे ना, तो किती जमला पाहिजे. एखादी कन्सेप्ट वाचली, आता राज्यसेवेचा एक जुना अप्रोच काढून टाका, ट्रॅडिशनल अप्रोच, विशेषतः कंबाईनला जास्त आहे की एखादं पुस्तक, एखादं काही बॅच केली की ते ॲज इट इज आलं पाहिजे, ॲज इट इज येत नाही. त्यात राज्यसेवेला आणि डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न जर तयारी करत असाल तर तुम्हाला वेगवेगळ्या कन्सेप्ट, वेगवेगळे काही पार्ट्स वाचलेले असतील, त्याचे इंटरलिंकिंग जमले पाहिजे, डॉट्स जोडता आले पाहिजेत. ॲक्च्युली तर ट्रिकल डाऊन थिअरी विचारली आहे, आणि मग ह्या ट्रिकल डाऊन थिअरीचा अर्थ काय येतो, झिरपता सिद्धांत ज्याला म्हणतो आपण. म्हणजे एखाद्या देशाची ग्रोथ, वाढ, डेव्हलपमेंट ही जर झालेली असेल काही ठराविक लोकांची, तर ती सगळ्या खाली लोकांपर्यंत झिरपत जाणे, म्हणजे इन्क्लुझिव्ह डेव्हलपमेंट, साध्या भाषेत सर्वसमावेशक विकास. दॅट्स इट. क्लिअर. ह्याला म्हणायचं ट्रिकल डाऊन थिअरी. ह्याचा संबंध त्यांनी कोणासोबत जोडला आहे, जागतिकीकरणानंतर, म्हणजे LPG पॉलिसी टॉपिक. मग ही ॲनालिटिकल इंटरलिंकिंगची जी काय म्हणतो आपण स्टेज आहे ना, ती येणं अपेक्षित आहे, ती डेप्थ येणं अपेक्षित आहे. ही राज्यसेवेला गरजेची आहे, आणि ही आपण वारंवार सांगत होतो. आता बघा, हे म्हणजे ही इंटरलिंकिंगची पार्ट बरं का, ही ट्रिकल डाऊन थिअरी नाही, इंटरलिंकिंगची गोष्ट सांगतोय. जागतिकीकरण म्हणजे LPG पॉलिसी 1991, आणि मग याच्यानंतर भारतीय अर्थव्यवस्थेत बदल लक्षात घेता ट्रिकल डाऊन थिअरी ही भारतीय अर्थव्यवस्थेला तंतोतंत लागू होते का. म्हणजेच जे काही इन्क्लुझिव्ह ग्रोथ आहे, सर्वांचा विकास झालाय का, तळागाळातील लोकांपर्यंत विकास पोहोचलाय का, हे तंतोतंत लागू होते का. अजिबात नाही, स्टेटमेंट चुकीचं आहे. म्हणजे बघा ना तुम्ही, प्रादेशिक विषमता दिसून येते, आर्थिक विषमता दिसून येते, शहरांचाच विकास झालेला दिसतोय, ग्रामीण भागाचा झालाय का, मोजक्याचा राज्यांचा विकास झालेला आहे, सगळ्या देशांचा झालाय का. म्हणजे हे इथं लागू होत नाही तंतोतंत, ते चुकीचं आहे. जागतिकीकरणानंतर विशेषतः 2005 पासून भारताने गाठलेला उच्च विकास दर, म्हणजेच इथं काय झालंय की आपण विशेषतः 2005 पासून हाय ग्रोथ रेट अचीव्ह केलेला आहे. बघा ना, आपण जगात किती टॉप 3 टॉप 4 मध्ये आलो. 4थी अर्थव्यवस्था जगातली, 4 ट्रिलियन इकॉनॉमी आपली झालेली आहे, म्हणजेच उच्च विकास दर आपण गाठला आहे. ॲट द सेम टाइम ट्रिकल डाऊन थिअरीवर प्रश्नचिन्ह उपस्थित आहे. आता ट्रिकल डाऊन थिअरी म्हणजेच काय, सर्वसमावेशक विकास. म्हणजे मग विकास तर दिसतोय, 4 ट्रिलियन इकॉनॉमी, म्हणजे जगात 4थ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था, एशियामध्ये हायेस्ट ग्रोईंग इकॉनॉमी असेल किंवा वर्ल्डमध्ये हायेस्ट ग्रोईंग इकॉनॉमी असेल, सगळं दिसायला लागलंय. ॲट द सेम टाइम पॉवर्टी आहे, अनएम्प्लॉयमेंट आहे, प्रादेशिक विषमता आहे, आर्थिक विषमता आहे. हे सगळं बघता एकंदरीत मग उच्च विकास दर तर गाठला, पण ट्रिकल डाऊन थिअरी ही झाली नाही. ह्याच्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करतोय का, ते यस स्टेटमेंट इज करेक्ट. मग अशा पद्धतीनं वेगवेगळ्या कन्सेप्ट ह्या तुम्हाला इंटरलिंक करून विचारली जातील. ही राज्यसेवेची डेप्थ आहे ॲक्च्युली. हा एक प्रश्न. मग याचं उत्तर आहे विधान ब बरोबर आहे. नेक्स्ट, आता इथं परत अर्थतज्ञ विचारले, 2 अर्थतज्ञ विचारले तुम्हाला इथं. मग इथं डेफिनेशन काय बघा, विकसनशील जगामध्ये जवळपास 40% लोकसंख्येला ह्या 2 कालावधीमध्ये 50 आणि 60 या दशकात जी काय आर्थिक वृद्धी झालेली आहे त्याचा लाभ झालेला नाही, असं विधान कोणी केलं. आता बघा, कन्सेप्ट वेगळं आणि स्टेटमेंट वेगळं. म्हणजे ज्यावेळेला एखादा अर्थतज्ञ असतो तर त्यांनी काहीतरी स्टेटमेंट केलेलं असतं त्या कन्सेप्टबद्दल, ते इथं आपल्याला विचारलं अपेक्षित आहे. सो याचा उत्तर आहे रॉबर्ट मॅकनमारा. आता बऱ्याच जणांना हे वाटत असलं इथं, तसं नाही आहे. ह्याच्यात इथं काय आहे, ह्याचा सोर्स तर वर्ल्ड बँक. ह्याचे हे मला वाटतं, इफ आय एम नॉट रॉंग, 5वे अध्यक्ष होते, प्रेसिडेंट होते कशाचे, वर्ल्ड बँकेचे. आणि त्यांनी मग तिथं एक रिपोर्ट लिहिला होता आणि त्याच्यानुसार मग हे स्टेटमेंट केलं होतं त्यांनी. त्यामुळे याचं उत्तर आहे 1. नेक्स्ट, गव्हर्नमेंट स्कीम,
राष्ट्रीय अभियान जे वेगवेगळे आहे त्यातही इथं नॅशनल क्लायमेट संदर्भात आता सरळ सरळ हवामान विषयक आहे इथं म्हणल्यानंतर हा ऑप्शन येईल राष्ट्रीय सौर अभियान, त्यानंतर शाश्वत वस्तीस्थान अभियान आणि जल अभियान. पण आपल्याला इथं काय विचारलं शेवट कसा केला बघा, राष्ट्रीय हवामान विषयक कृती कार्यक्रमात कोणत्या राष्ट्रीय अभियान समावेश केला जात नाही किंवा होत नाही, केला नव्हता. तर उत्तर काय आरोग्य अभियान. साहजिक आहे हे आरोग्य हेल्थ हे वेगळं येतं आणि मग एन्व्हायरमेंटचा पार्ट वेगळा येतो. साधं उत्तर लगेच काढता येतं. नेक्स्ट आता इथं पण लांबलच वाक्य दिलंय, भारतात स्वातंत्र्याच्या 7 दशकानंतर असं झालेलं आहे. आता दारिद्र्याचे इथं कारणं विचारलेत तुम्हाला, कुठले कुठले कारण आहे दारिद्र्याचे. तर मग अर्थव्यवस्था मोठ्या प्रमाणात कृषी क्षेत्रावर अवलंबून आहे, बिलकुल. कारण ह्याच्यामुळे काय एकतर भारतातील मोठी लोकसंख्या ग्रामीण भागात राहते आणि ग्रामीण लोकसंख्या ही कृषीवर आधारित आहे आणि कृषी ही पावसावर आधारित आहे. मान्सूनच्या वर्षभर पाऊस पडत नाही, मग उत्पन्नाचे कुठले स्रोत नाही आहेत, रोजगार निर्मिती जास्त नाही आहे, कारण औद्योगिकरण तिथं नाही आहे. असा सगळा एकंदरीत प्रकार बघता कृषीवर अवलंबित्व जास्त असल्यामुळे उत्पन्न कमी आणि मग मूलभूत गरजा पूर्ण करता येत नाही, असा त्याचा अँगल आहे. याच्यामुळे हे दारिद्र्यास कारणीभूत आहे पहिला घटक. ऑब्वियसली सेकंड थिंग इज ऑल्सो रिस्पॉन्सिबल, उत्पादन क्षेत्रातील रोजगार संधीची कमतरता. मग कृषी क्षेत्रात ग्रामीण भागात हा प्रॉब्लेमच आहे, पण जर कृषी क्षेत्र जरी सोडलं इतर आपण उद्योगाचा विचार केला तर उद्योगातही आपल्या भारतात पाहिजे त्या प्रमाणात ग्रोथ झालेली दिसत नाहीये आणि मग इथंही उत्पादन क्षेत्रात रोजगाराची कमतरता असल्यामुळे बेरोजगारी वाढते आणि बेरोजगारी वाढले की कुठल्याही स्वरूपात त्याला काम नसल्यामुळे उत्पन्नाचा स्रोत नसतो आणि उत्पन्न नसले की मूलभूत गरजा पूर्ण करता येत नाहीत आणि उत्पन्न नसल्यामुळे मूलभूत गरजा पूर्ण न करता आल्यामुळे काय निर्माण झालं दारिद्र्य आणि मग ह्याची तर कारण विचारतात आपल्याला. सो ए अँड बी. आता हे डायरेक्टली तसं कुठंही लागू होत नाही कारण विकसित देशाच्या तुलनेत शेती विकासाचा अधिक दर ह्या त्याला रिलेव्हंट असं नाहीये कारणाला आणि त्याचा पर्याय पण नाही मिळत आपल्याला की अ ब क लागू होईल. युअर आन्सर इज सेकंड. नेक्स्ट परत इथं इंटिग्रेटेड चाइल्ड डेव्हलपमेंट सर्व्हिस स्कीम. आता ह्याच्यामध्ये नीट लक्षात घ्या हे जे सर्व्हिसेस दिलेले आहेत हा पहिला आणि हा दुसरा ऑप्शन त्याला तंतोतंत लागू होतो. इथं जे त्यांनी जे कीवर्ड वापरला आहे कामगार प्रशिक्षण, सो इथं अंगणवाडी सेविका जे आहेत ना तर त्यांना ही ट्रेनिंगचा पार्ट येतो त्याच्यामध्ये इन्क्लूड आहे, पण तसा स्पेसिफिक कीवर्ड वापरला नाही. हे डायरेक्टली कुठं त्याला लागू होत नाही त्यामुळे डचा तर विषय येतच नाही. तर इथं क्लिअर कट अ आणि ब हा ऑप्शन शुअर आहे, पण त्यात जर आयोगाने कामगार प्रशिक्षण ब्रॉडली जर घेतलं त्यात इन्क्लूड होतं इनडायरेक्टली, पण स्पेसिफिकली जे काही तिथंचे अंगणवाडी सेविका आहेत वर्कर आहेत त्या अँगलनी वर्कर शब्द तिथं लागू करणं गरजेचं आहे. त्यामुळे डिपेंड करतं आयोगाला काय घेतं काय नाही, म्हणून माझ्याकडून हे 2 आहेत तुम्हाला 3 आणि 4 हे लक्षात ठेवा. सो आयोग जे देईल तुमच्यापैकी तुम्ही कुठलं निवडलं ते ह्याचा तर विषयच येत नाही. आणि हे 1 आणि 2चा त्यात हे एका कीवर्डमुळे तुम्हाला सांगतो मी. नेक्स्ट हा अजून अवघड आणि किचकट प्रश्न विचारलेला आहे. कशावर आहे 2011च्या जनगणनेनुसार देशातील एकूण शहरी लोकसंख्येपैकी 13% लोकसंख्या खालील कोणत्या शहरात राहत होती. आता एकूण तुम्हाला शहरीकरणाची पर्सेंटेज विचारलेली नाही किंवा एका राज्याची पर्सेंटेज विचारलेली नाही, तर काय केलेलं आहे शहराची विचारलेली. सो ह्याला बरंच कॅल्क्युलेशन आहे. म्हणजे एकंदरीत जवळपास 37-38 कोटी ही काहीतरी शहरीची लोकसंख्या आहे. त्यातही मग ह्या काही 5 शहरांची जर बघितली तर 5-6 कोटीच्या आसपास ते जातं. मग ते टक्केवारी वगैरे पर्सेंटेज काढलं तर बरोबर काय जातं 13% जातं. मग ते कोणाकोणाचं मुंबई, कलकत्ता आणि दिल्ली हे असं. त्यामुळे हे फार विचित्र आणि कॅल्क्युलेशन असलेला प्रश्न विचारलेला आहे. नेक्स्ट आता याच्यात पण क्लिअर कट लोकसंख्या जगाच्या तुलनेत किती आहे तर बाकीच्या ऑप्शनपैकी हे आता ॲक्युरेट परत 17.5 नाही आहे, पण त्यात आपल्याला इथे जो पर्याय उपलब्ध आहे ते ह्याच्यात पण तुम्ही बघा 2.4 हा ऑप्शन का टाकला आहे. प्रत्येक वेळेला लक्षात घ्या तिथं एकूण जगाच्या भूभागाच्या 2.4% भारताचा भूभाग आहे, पण इथं लोकसंख्या विचारली आहे. म्हणजे हा सुद्धा 2.4 गडबडीत आपल्याकडून निवडला जाऊ शकतो. हाच अलर्टनेस आपण वारंवार ठेवतोय. हा योगाचा पॅटर्न लक्षात घ्या. उत्तर आहे याचं 2. नेक्स्ट राष्ट्रीय लोकसंख्या धोरण ह्याच्यामध्ये पहिल्या विधानात सरळ सरळ हे 2045 आहे, त्यामुळे हे चुकतं. आणि इथं हे बरोबर आहे सार्वत्रिक लसीकरण त्याच्यामध्ये इन्क्लूड आहे. ह्याच्यात हे का चुकीचं आहे अर्भक मृत्यूदराचे प्रमाण जे आहे ना ते दर प्रति हजारी ज्याला म्हणतो आपण प्रति हजारी दर हजारी हे 30 आहे, 30% नाही. तुम्ही हजाराला 30% म्हणलं की ते 300 वर गेलं. आपल्याला 1000ला 30 एवढं प्रमाण कमी करायचं आहे, खाली आणायचं आहे. त्यामुळे हे टक्के इथं दिलेत म्हणून हे सरळ सरळ चुकीचं आहे. सो ओनली 30 आकडा पाहिजे, नॉट अ पर्सेंटेज. केवळ ब विधान बरोबर आहे, इथं अ आणि क चुकीचं आहे. नेक्स्ट येस हे झाले आपले इथलचे. आता त्याच्यातला फक्त एक्स्ट्रा अजून हा घेतो, हा झाला कोर इकॉनॉमीचा पार्ट. जेवढे 15 विचारले होते तुम्हाला ते सांगितले. त्याच्याही पलीकडे जाऊन मग ते करंट किंवा इतर कुठलं आपलं बजेटचा एक प्रश्न विचारला होता, हा तुम्हाला माहिती पाहिजे.
2025-26च्या केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये बजेटचा अभ्यास करायचा का नाही बघा. आपली PDF टेलिग्रामवर आपण टाकली आहे मोफतमध्ये, फक्त प्रिंट काढून अभ्यास करायची गरज होती. हे तुम्हाला रेफरन्स टाकतो मी तिथं. प्रमुख आकर्षण म्हणजे अणुऊर्जा अभियानाची सुरुवात, जे की हे इथं शॉर्ट मॉड्युलर ह्याच्यावर विकासावर केंद्रित आहे. ते यस स्टेटमेंट इज करेक्ट. सेकंड सुद्धा स्टेटमेंट बरोबर आहे. आता का चुकीचं आहे, कारण या सुधारणामुळे अणुऊर्जा प्रकल्पात ॲक्च्युली प्रायव्हेट सेक्टरला इथं त्यांनी प्रोत्साहन देणं अपेक्षित होतं तसं, पण इथं प्रायव्हेट सेक्टरच्या ऐवजी काय केलं त्यांनी, फॉरेन सेक्टर केलेलं आहे. त्यामुळे हे इथं चुकीचं आहे. तुम्ही काय उत्तर दिलं आहे किती जणांनी बघा, आणि आयोग किती छोट्या छोट्या गोष्टीला फसवतो, फिरवतो हे कीवर्ड्सवर. ठीक आहे, ह्याचं उत्तर आहे 1 अ आणि ब. नेक्स्ट, आता परत इथं पॉलिटीच्या अँगलनी प्रश्न. ॲक्च्युली हा कोर इकॉनॉमिक्सचा नाही आहे, भारतीय अर्थव्यवस्थे संकल्पात गिलोटीन ज्याला म्हणतो आपण त्याच्याबाबत इथं प्रश्न विचारला आहे. सो अनुदानाच्या संदर्भात हे आहे, ह्याचं उत्तर आहे ब. यस, दिस इज ऑल अबाउट इकॉनॉमिक्स राज्यसेवा पूर्वपरीक्षा. आता हे किती बरोबर किती चुकले ह्याच्यात तुम्ही काढा, पण सगळ्यात महत्त्वाचं जर तुम्हाला आता इथं टार्गेट करायची असेल परीक्षा, तर लक्षात घ्यायचे सोर्सेस. आपलं टेलिग्राम चॅनल अर्थनीती बाय गजानन बस्के जॉईन करून ठेवा. तुम्हाला आज संध्याकाळपर्यंत ह्याचे जे काही ऑथेंटिक सोर्स आहेत आपल्या बुकमधून आलेले, आणि काही 1-2 प्रश्न आहेत की जे आले नाहीत हे मान्य करतो, पण मॅक्झिमम आकडा ज्याला मी म्हणतो बाबा 15 पैकी तुम्हाला 10 ते 12ची जी काही लेवल गाठायची असती ती जर पॉसिबल आहे येणं, तर मग अजून काय पाहिजे. आणि हे सगळं आपलं इकॉनॉमिक्स गाईड असेल, इतर कुठल्या नोट्स PDF असेल, टेलिग्राम आणि यूट्यूबचे लेक्चर्स, असा सगळा हा आवाका. आणि त्याच्याही पलीकडे जाऊन काही प्रश्न हे डायरेक्टली कुठल्याही पुस्तकातून सापडत नाहीत, त्याचा अट्टा सोडून द्या तुम्ही. आता आपण राज्यसेवा करतोय म्हटल्यानंतर थोडी अॅनालिटिकल थिंकिंग, थॉट प्रोसेस स्वतःची डेव्हलप करावी लागेल. कुठली गोष्ट वाचली की ती ॲज इट इज येत नसते, त्याला इंटरलिंक केली जात असते. आता इकॉनॉमिक गाईडमध्येच ट्रिकल डाऊन थिअरी आहे, कन्सेप्ट दिली आपण, जाऊन बघा, मी तुम्हाला टाकतो स्क्रीनशॉट, पण त्याचा संबंध जागतिकीकरणासोबत लावलेला आहे. सो काही गोष्टी ह्या आपल्याला स्वतः आता कराव्या लागतील. बाकी तुम्ही जे काही ज्यांनी फॉलो केलंय त्याला रिफ्लेक्शन मिळालं असेल. बाकीच्यांनी आता इथून पुढे काय करायची दिशा ठरवा, आणि नक्की आवर्जून आपल्या सगळ्या बाबतीतले इनिशिएटिव्ह जे आहेत ते फॉलो करा. कारण टेलिग्रामला करंटचाही जो काही इनिशिएटिव्ह आहे ते चालू केलेला आहे. फॅक्ट संदर्भात आहे अवेअरनेस, म्हणजे राज्यसेवा असून डिस्क्रिप्टिव्ह असून हे फॅक्ट्सवर प्रश्न आहेत, सोडून चालणार नाही. फक्त फॅक्ट्सवर आपण एक टेस्ट घेतलेली आहे, विचार करा. फॅक्ट्सवर एक PDF टाकलेली आहे, वाटतं 100 पानाची काहीतरी PDF आहे ती. सो वेळ गेलेली नाही आहे, बघा त्यात काय काय मटेरियल तुम्हाला ते कामाला येतं. ते भेटूया इन डिटेल सविस्तर याच्या सगळ्या गोष्टी, हा पॅटर्न अनलॉक करण्यासाठी नवीन एका व्हिडिओमध्ये. थँक्यू सो मच.